नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे बघा। हिरवी मिरची, खडा मसाला, आलं लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो। आणि इथे बासमती राईस शिजून घेतलेला आहे, 90% शिजून घेतलेला आहे, कारण लवकर होण्यासाठी आपण अशी तयारी केलेली आहे। अंडी पण शिजवून घेतलेले आहेत, टलफरं काढून घेतलेले आहेत। असा झटपट आपल्याला बिर्याणी भात बनवायचा आहे। आता इथे एक पॉट ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। खडे मसाले टाकून द्यायचे आहेत। खडे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। लगेचच आता आपण मिरची टाकून देऊया। मिरची पण चांगली तडतडली आहे, म्हणजे चांगली तळली गेली आहे। आता आलं लसूण ठेचून घेतलेलं टाकून देऊया। लगेचच कांदाही टाकून देऊया। पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया। भात शिजवून घेतला, म्हणजे तांदूळ शिजवून घेतले तर लवकरच बिर्याणी तयार होते आपली। आता टोमॅटो टाकून देऊया, ते पण चांगले परतून घेऊया। चांगलं परतून झालेलं आहे कांदा, टोमॅटो, मिरची। त्यामध्ये आपण लाल तिखट टाकून देऊया, कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे। हळद टाकून देऊया। मिरची थोडी लाल तिखट थोडंसं टाकून दिलेलं आहे, नाहीतर आपली बिर्याणी खूप तिखट होईल। चांगलं परतून झालेलं आहे। आता थोडासा गरम मसाला टाकून देऊया, कारण आपण खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे गरम मसाला थोडासा टाकून दिलेला आहे। बिर्याणी मसाला टाकून दिलेला आहे, लजीज बिर्याणी मसाला। तर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण शिजलेला भात टाकून देऊया। अलगदच हलवून घ्यायचं आहे, नाहीतर सर्व मोडून जाईल, तुकडे होतील। तर पहिला अलगद भात परतून घेते, त्यामध्ये आता अंडे टाकून दिलेले आहेत। पुन्हा एकदा चांगलं आपण वरखाली करून घेणार आहोत, जेणेकरून सर्व अंड्याला भाताला मसाला लागला पाहिजे। पाणी टाकून देऊ, थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे। पुन्हा एकदा सर्व बाजूने वरखाली करून घेऊया। आज ईद पण आहे, पण मटणची नाही, अंड्याची बिर्याणी बनवलेली आहे आपण। बिर्याणी मटणची असो, चिकनची असो किंवा अंडा बिर्याणी असो, अशा प्रकारे आपण बिर्याणी बनवलेली आहे। तर सर्व बाजूने आपलं मिक्स करून झालेलं आहे चांगल्या प्रकारे। तर झाकण ठेवून देऊया, बारीक गॅस करून 10 मिनिटे बघूया आपण आपली बिर्याणी। चांगली झालेली आहे आपली बिर्याणी। बघा किती मोकळी झालेली आहे, खूप मस्त झालेली आहे आपली बिर्याणी।
एकदम मस्त शिजलेली आहे. परत झाकण ठेवून देऊया, सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे.